भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार बॅनरबाजी केलेली आहे। या बॅनरबाजीवर थेट देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा करण्यात आलेला आपण समोरचे हे बॅनर पाहू शकतो। बॅनरवरचा आशय खरं तर लक्षवेधी ठरणार आहे, कारण की त्याच्यावर उल्लेख जर आपण पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ असं म्हणण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष असा सुद्धा आशय जो आहे तो फडणवीसांच्या बाजूने लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर उद्या संध्याकाळी 6 वाजता कोलाबा परिसरात जे ते प्रवीण दरेकर यांच्या नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि त्या उद्घाटनावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आणि त्याच पार्श्वभूमीवर ही संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात करण्यात आलेली। पण या बॅनरवरून राजकारण रंगणार का हा सुद्धा नवा प्रश्न जो आहे तो तयार होताना पाहायला मिळतोय। एकीकडे नागपूरची घटना झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे जे ते आपल्याला शनिवारी जे ते नागपूरमध्ये पोलिसांसोबत बैठका घेताना पाहायला मिळाल्या होत्या। विधानसभेचं अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे तिथेही या संपूर्ण घटनेवर राजकारण होताना पाहायला मिळालं। आणि दुसरीकडे आता मरीन ड्राईव्हच्या या संपूर्ण परिसरात देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर जे ते आमदार प्रवीण दरेकरांकडून लावण्यात आलेले आणि त्याच्यात कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवाभाऊ असा उल्लेख जो आहे तो केलेला आहे। त्यामुळे आता या बॅनरवरून नेमकी काय चर्चा रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्याच्या जो एकंदरीत दरेकरांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडेल तिथे नेमकी देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।